आई मला त्या माणसाचं तोंडही बघायचं नाहीये. तो माणूस गेल्यानंतर मला कळू, मग मी येईन. मी माझ्या मित्राकडे चाललोय. ए राजू, काहीतरी काय बोलतोय? थांब जरा. आई जाऊ दे त्याला. त्याला पंकज आवडत नाही ना, मग मला पण त्याच्या अप्रुव्हलची गरज नाही. ते आई बाजूला हो. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला एका अशा घटनेबद्दल सांगणार आहे ज्याने मानवतेला काळीमा फासून अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडलं. रक्ताचे नातेसंबंध हे प्रेम आणि जिव्हाळ्यानं वृद्धिंगत होतात, पण या प्रेमामुळे संबंधित माणसाचा जीव गेला तर? ज्याच्या खांद्यावर विश्वासानं मान ठेवली त्यानंच केसानं आपला गळा कापला तर? एखादी गोष्ट मिळवण्याची सनक एकदा डोक्यात गेली ना की माणूस कुठल्याही थराला जातो, आणि एवढं करूनही ती गोष्ट हातात आली नाही तर? मनाचा थरकाप उडवणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा काही घटना आपल्या प्रदेशात घडल्या आहेत की हे असं काही घडलंय यावर आपला विश्वास बसणंच कठीण आहे. सत्य घटनेवर आधारित आजचा भागही काही असाच आहे. ऐक ना सागर, मी आईला मनवलंय अरे आपल्या लग्नासाठी, पण बाबा माहिती आहेत ना तुला. पूजा, नालायक, लाज नाही वाटत तुला असली थेर करायला? आणि हा कोण आहे? माझं प्रेम आहे तिच्या. आम्ही लग्न करणार आहोत. तुझ्याशी लग्न लावून दिल्यापेक्षा विहिरीत फेकून देणी माझ्या पोरीला. बाबा बाबा, आमचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर, आणि आम्ही लग्न पण करणार आहोत. चाल का? बाबा, आम्हाला खरंच लग्न करायचंय. बाबा बावळट आहेस बावळट. असे फसवणारे खूप मिळतात. नाही बाबा, तसं नाहीये बाबा. बाबा ऐका ना. तुला परत एकदा सांगतोय आणि शेवटची वॉर्निंग देतोय, माझ्या फॅमिली पासून दूर राहा. बाबा तर खरंच तसं नाहीये हो बाबा. बाबा ऐका ना. बाबा ऐका ना बाबा, प्लीज. बाबा सांभाळा तुमच्या कार्टीला, नसती थेर करत फिरते बाहेर. बाबा, माझं सागरवर प्रेम आहे. बापासमोर तोंड चालवते. लाज नाही वाटत का तुला? तोंड दाखवायला जागा सोडली नाहीस कुठे? अहो, मी सागरला भेटलीये, चांगला मुलगा आहे तो. नशा केलीस का सकाळ सकाळ? रिकाम टेकडा मुलगा आहे तो, आणि ही निघाली त्याच्याबरोबर लग्न करायला. बाबा तो नोकरी शोधतोय. अशा नोकऱ्या मिळत नसतात. तू लाडवून ठेवलेस तिला. मामा बरोबर बोलतात पूजा. तो सागर एक नंबरचा रिकाम टेकडा माणूस आहे. तुला त्याच्यापेक्षाही चांगला मुलगा मिळेल. अरे काय बोलतोयस तू? बाबांना कन्व्हिन्स करायला मी तुझी मदत घेणार होते, आणि आता तू पण बाबांसारखं बोलायला लागलास का? कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझ्याबरोबर लग्न करायचंय. लहानपणापासूनच सगळे आपल्या दोघांना नवरा बायको म्हणून चिडवत होते, हो ना मामी? माझं ठरलंय, मी तुझ्याबरोबरच लग्न करणार. हे बघा सुनील, तुम्ही माझे भाचे आहात. इथे येता जाता इथपर्यंत ठीक आहे, पण हे लग्नाचं जरा जास्तच होत आहे. पण हे नाही जमायचं. साहेब तिकडे पुढे. इकडे सर, हे बघा सर, इकडे पुढे. तुम्ही थांबा इथं, थांबा इथं. बाजूला सारखा सारखा बाजूला. सर, हे तर तुमचे मामा आहेत. मामा सर सर सर, हात लावू नका. हे नक्की त्या सागरचंच काम असणार आहे. मामांनी सागरच्या आणि पूजाच्या लग्नाला विरोध केला होता ना, म्हणून त्यांनी मामाचा खून करून टाकला. किंवा पूजांनी त्यांचा खून केला असेल तर? पूजाचे आणि सागरचे कॉल रेकॉर्डिंग्स आणि मोबाईलचे लोकेशन मागवा, सीडीआर मागवा. ओके सर. डेड बॉडीचा पंचनामा करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. सागरला सोडणार नाही मी आता.
तुझ्या बोल, सुरेशचा खून का केला? हा, हत्यार कुठे? सर मी पूजाच्या बाबांचा खून नाही केलाय सर. नाही केला. हे बघ, तुझ्या मोबाईलचे लोकेशन्स मर्डरच्या स्पॉटवरच आहेत. तिथे सरप्राईज ऑफ रोड रायडिंग होती, तिथे गेलो होतो. पूजा म्हणाली मी येते, म्हटलं चल. पूजाचं नाव घ्यायचं नाही. पूजाचं नाव घ्यायचं नाही. बोल, खरं बोल. पूजाच्या वडिलांनी तिच्याबरोबर लग्न करायला नकार दिला म्हणून तू तिच्या वडिलांचा खून केलास ना? नाही सर, नाही. नाही. शिंदे सर. त्याला तोपर्यंत बसू देऊ नका जोपर्यंत खरं काय ते सांगत नाही. ओके सर. घेऊन जायला. हो सर. चलो. सागर, सागर. पूजा. चल. तू माझा राग त्याच्यावर का काढतोयस? प्लीज त्याला सोडून दे. हे बघ, मी प्रोफेशनली काम करतोय, यात पर्सनल असं काही नाहीये. अरे मग मी आहे ना साक्षीदार. मी सांगते सागरने काही नाही केले. प्लीज त्याला सोड. ओके. परत सोडणार आहेस? हो, पण एक अट आहे. आज रात्री माझ्या घरी लंच टाइम आहे, सगळे जेवायला गेलेत. आपण बोलूयात. सागरचा जीव वाचवायचा असेल तर काहीतरी मार्ग काढावाच लागेल ना. नाहीतर तो पळून जाऊ शकतो. आम्ही त्याला पकडायचा प्रयत्न करू, तो ऐकणार नाही. आम्ही त्याला गोळी मारू, तो मरेल. तुझा सागर मरेल. येशील ना? सुरेश मामांची म्हणजे तुझ्या वडिलांची डेड बॉडी अजून मी रिलीज नाही केली आहे. इन्व्हेस्टिगेशनच्या फेऱ्यामध्ये अडकून ती डेड बॉडी मॉर्गमध्येच सडवून टाकेल. येशील ना? वा, कसली दिसतीयस. आवडली आपल्याला. नाही म्हणजे आधीपासूनच आवडत होती, पण आता आणखीन जास्त आवडायला लागलीस. चल या आतमध्ये ये. एक मिनिट. गृहप्रवेश कर. ये. हे बघ, रडून रडून आहे ना माझा मूड खराब नको करू सांग. आणि रडायचंच असेल ना तर थोड्या वेळाने तुझ्या बापाची डेड बॉडी रिलीज करतोय ना, त्याला मिठी मारून पाहिजे तेवढी रड. पण आता मला मिठी मारून तू एन्जॉय कर. आपण लग्न करू. सागरला सोडून दे. त्या सागरचं जर पुन्हा नाव घेतलंस ना त्याला कायमचा संपून टाकेन. चल. आता बोल, तू पूजाच्या वडिलांचा खून इथंच केला होतास ना? सर मी कोणाचाच खून नाही केला. शिंदे, हा काही असं सांगणार नाहीये. तुम्ही आजूबाजूला बघा, कुठल्या गाडीचे टायर मार्क दिसतात का बघा. ओके सर. हे बघ, तुझ्या विरुद्ध पुरावा गोळा करून तुला फासावर लटकवण्याची तयारी चालू आहे. तुझ्याकडे एकच पर्याय जीव वाचवायचा आहे. इथून पळून जा. तुझ्या बापाला घेऊन तू दिल्ली पंजाब साईडला जाऊन नाव बदलून राहा. तिकडेच काहीतरी काम कर आणि जग. इकडे पुन्हा येऊ नकोस आणि पूजाशी कुठलाही कॉन्टॅक्ट ठेवू नकोस. तुझ्याकडे हा एकच पर्याय आहे जीव वाचवायचा. जा, पळून जा. पण सर मी पळत असताना तुम्ही मागून एन्काउंटर केला तर? अरे बाबा, नाही करत. पूजाची शपथ. जा, पळ. अरे पळ. शिंदे तो पळाला बघ. शिंदे तो पळाला बघ. सट सट. अरे पळाला बघतो.
निसटलो तू. यांच्या झाडानं सगळं घरच उघड्यावर पडलं. पुढे कमावणारच राहिलं नाही घरात. मामी तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. आणि हो, मी डिपार्टमेंटमध्ये सिनियर्स बरोबर बोललोय. पूजाला तिच्या बाबांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय. थोडं अवघड आहे, पण डोंट वरी, मी सगळं जुळून आणील. अगदी देवासारखा धाव झालास रे बाबा. हो मामी, आपल्या माणसांसाठी एवढं करावंच लागतं हो. ठीक आहे, बॉडीचा पंचनामा करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. मामी, एका पोलीसवाल्याच्या घरावरती फायरिंग झाली. तो जो कोणी असेल ना, त्याला मी सोडणार नाही. पूजा, फायरिंग झालं तेव्हा घरात कोण कोण होतं? आम्ही तिघच होतो. आणि तुझा तो नवीन बॉयफ्रेंड कुठे? मला नाही माहिती. खोटं खोटं बोलते आई. हिला भेटायला पंकज येणार होता आणि राजूचा त्या गोष्टीला विरोध होता, म्हणून राजू रागाने घराबाहेर पडला. गोळीचा आवाज ऐकून मी त्याच्या मागे धावत आले. राजू इथे पडला होता आणि तो पंकज इथून पळून गेलेला बघितला मी. आई, काय बोलतेस तू? हे पंकज का मारेल राजूला? तुमच्या नात्याला राजू विरोध करत होता ना, म्हणून. तुझ्या त्या पहिल्या बॉयफ्रेंडने तुझ्या बाबाचा खून केला आणि या दुसऱ्या बॉयफ्रेंडने राजूचा खून केला. तू जन्मालाच कशाला आलीस का? खबरांची मदत घ्या. सगळ्या पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करा आणि त्या पंकजला शोधून काढा. ओके सर. इन्स्पेक्टर सुनील जोशी. हा, मी नरेंद्र जाधव, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, क्राईम ब्रांच. जैन सर. जय हिंद. सर प्लीज. इट्स ओके. राजू वर्तक मर्डर केस टेक ओव्हर करायला आलोय. टेक ओव्हर? पण का? नाही म्हणजे आमचं इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित चालू आहे सर. इन्स्पेक्टर जोशी, आपण सगळेच आपापली कामं करतोय आणि आम्हाला वरून ऑर्डर आहे. सर, ही राजूची मर्डर केसची फाईल. बाकीचे डिटेल्स मी तुमच्या कॅबिनमध्ये पाठवतोच. शिंदे, ती समोरची कॅबिन आहे ना, सरांसाठी रिकामी करून द्या. सर, जोशी, या केसचं तुम्ही बरंच इन्व्हेस्टिगेशन केलं असणार. काय वाटतं तुम्हाला, राजूचा खून कोणी केला असेल? तर पंकज साने, इथल्या खासदारांचा ड्रायव्हर आहे सर. राजूच्या आईने त्याला मर्डर स्पॉटवरून पळून जाताना बघितलंय आणि तेव्हापासून तो फरार आहे. तर आम्हाला 1-2 लीड मिळाल्या होत्या, पण आम्ही पोहोचायच्या आधी तो तिथून पळून गेला होता. एका 18 वर्षाच्या मुलाचा खून खासदाराचा ड्रायव्हर का करेल? सर, त्या पंकजचं राजूची बहीण पूजा बरोबर अफेअर चालू होतं आणि राजूचा त्याला विरोध होता, म्हणूनच पंकजने राजूचा खून केला असणार. ठीक आहे, शोधून काढा त्याला आणि घेऊन या. सर मी नाही काय केलं सर. सर मी काय नाही केलं सर. काही नाही केलं? तू राजूचा खून करून पळून गेलास, लपून बसलास. कुणाचा हत्यार कुठे? सर मी राजूचा खून नाही केला. मी का मारेन त्याला? राजूला कसं ओळखतोस? सर तो पूजाचा भाऊ होता. मागच्या वर्षी माझी आणि पूजाची ओळख झाली. त्यानंतर आमची मैत्री झाली. आम्ही एकमेकांना आवडायलाही लागलो. आमच्यात प्रेम झालं, पण ते राजूला कधी पटलंच नाही. सतत माझ्याविषयी तो पूजाला खोटं बोलून मला बदनाम करायचा प्रयत्न करायचा. मी चालवत असलेल्या साहेबांच्या गाडीची सतत हवा सोडायचा. मी प्रत्येक वेळा त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण हे बघ, तुझ्या खासदार साहेबांच्या कामाची पद्धत मला चांगलीच माहिती आहे. त्यांच्या वाकड्यात कोण गेलं ना, ते त्याला आडवं करून टाकतात. मला खात्रीच आहे राजूचा खून तूच केला असणार. बोल, आणखीन कोण कोण होते तुझ्या मदतीला? खासदाराचीच माणसं होती ना? बोल. त्याचं सिरिया. सॉरी साहेब, मी तिथे गेल्याचं तुमच्यापासून लपवलं. तिथे मी लग्नाची बोलणी करायला गेलो होतो. घरापाशी पोचल्यानंतर मी फायरिंगचा आवाज ऐकला आणि मी जवळ जाऊन बघितलं तर राजूला आधीच गोळी लागली होती. मी सर खूप घाबरलो.
मग त्यात अडकायला नको म्हणून सर मी तिथून पळून गेलो. तुझ्या आणि पूजाच्या अफेअरमुळे पूजाची आई आणि तिच्या भावा व्यतिरिक्त आणखी कोणाला प्रॉब्लेम होता? सुनील सरांना प्रॉब्लेम होता. हो सर, प्रॉब्लेम होता. कारण पूजा ही माझ्या मामाची मुलगी आहे आणि या पंकज सारख्या धोकेबाज मुलाबरोबर मी तिला कसा जाऊ देईन? तर आमच्या फॅमिलीत हे नातं कोणालाच पसंत नव्हतं. याचीच किंमत राजूने चुकवली. याला एक मिनिट सुनील, हात उचलायचा नाही. सर, राजूची बाई म्हणजे पूजा मॅडम आली. बोलवा त्यांना. जैन सर. जय, बसा. थँक्यू सर. पूजा, तुमचा भाऊ राजू आणि तुमचे संबंध कसे होते? सर, आधी मी आणि राजू खूप भांडायचो, पण बाबा गेल्यानंतर आम्ही दोघं भाऊ बहीण खूप क्लोज आलो होतो. तो लहान होता पण मोठ्या भावासारखी काळजी घ्यायचा माझी. आता तो गेल्यानंतर खूप एकटं वाटतंय. का अशा एकट्या का पडाल तुम्ही? आई आहे ना तुमच्या बरोबर, आणि तुमच्या आत्याचा मुलगा सुनील तो सुद्धा आहेच की. भावासारखाच आहे ना तुमच्या. सुनील भावासारखा? सर, त्यांनी माझ्याकडे कधी भावाच्या नजरेने पाहिलंच नाही. त्याला लग्न करायचं होतं माझ्याशी कुठल्याही परिस्थितीत सर, आणि त्यासाठी तो कुठल्याही थराला जायला तयार होता. एक मिनिट, तुमच्या बाबांचा खून झालाय? हो सर, 3 वर्षांपूर्वी. मग त्या केसचं पुढे काय झालं? सर, सुनीलला माहिती होतं की सागरने बाबांचा खून नाही केला, पण त्यांनी मला ब्लॅकमेल केलं. सागरला खोट्या केसमधून बाहेर काढण्यासाठी मला कॉम्प्रोमाइज करायला लावलं. जबरदस्ती केली सर त्यांनी माझ्यावर. नंतर सागर पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून गेला आणि मग सुनील त्याला वाटेल तेव्हा माझ्याकडे यायचा आणि माझ्यावर. नंतर मला माझ्या बाबांच्या जागेवर जॉब मिळाला. सर, मी जेव्हा ट्रेनिंग संपवून परत आले तेव्हा कळलं की सुनीलने माझी पोस्टिंग याच पोलीस स्टेशनला करून घेतली. माझ्यावर लक्ष ठेवायला, मला कंट्रोलमध्ये ठेवायला त्यांनी हा गेम खेळला सर. विरोध करायचा प्रयत्न केला मी, पण प्रत्येक वेळी त्यांनी मला सस्पेन्शनची भीती दाखवली. यातच पुढे माझी ओळख पंकजसोबत झाली. आमची मैत्री झाली, पुढे प्रेम झालं. म्हणजे राजूच्या खुनाचा पंकजवर संशय आहे आणि तुमच्या आईने पंकजला राजूच्या खुनाच्या ठिकाणावरून पळून जाताना पाहिलं. सर, पंकज सस्पेक्टच नाहीये. सुनीलने त्याला मुद्दाम सस्पेक्ट बनवलं. तो त्या दिवशी आईला भेटायला येणार होता. मीच त्याला बोलावलं होतं सर. कोणावर संशय? पुराव्याशिवाय कसं बोलणार? हे बघा, आपण पोलीस आहोत. पुरावा आपण पाताळातून सुद्धा शोधून काढू. तुम्ही फक्त नाव सांगा. नाही कोणी, सुनील जोशीची डिटेल काढा, त्याचा CDR मागवा, त्याचे बँक स्टेटमेंट, लीगल इलिगल सगळ्या ऍक्टिव्हिटीज चेक करा. आणि हे सगळं सिक्रेट लेवल सर, डोंट वरी. सर, बोलवलं? हो, म्हणजे एकटाच पार्टी करत होतो, कंटाळायला म्हणून म्हटलं तुमच्या बरोबर करूया. घ्या ना. हो. सुनील, आता करिअरमध्ये सेट झालाय, लग्न वगैरे काही करायचा विचार आहे की नाही? सर आहे, पण त्याला थोडा वेळ आहे. का? सर, आधी प्रमोशन मग लग्न. अच्छा, म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. छान. मस्त. पण पूजा काहीतरी वेगळंच सांगत होती. ती म्हणत होती की तुम्ही तिच्यासाठी थांबलात, तिला आपलं करण्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाऊ शकता. सुनील, पूजाशी लग्न करणार होता? सर, पूजा माझ्या मामाची मुलगी आहे. लहानपणापासूनच आम्हाला सगळे चिडवत होते. तिने पण तेच मनात ठेवलं. नंतर म्हणायला लागली की मला सुनील बरोबर लग्न करायचंय. मग मी थोडा प्रोटेक्टिव्ह झालो. तिच्या प्रेमातही पडलो होतो सर. पण जसजशी ती मोठी होत गेली तसतसा तिचा रंगढंग बदलायला लागला. आधी त्या सागर सोबत लफडं केलं. सागर नंतर ती त्या पंकजच्या प्रेमात पडली, त्याच्यासोबत अफेअर सुरू केलं. सागर पूजाला सोडून देणार होता, मग सागर त्याच्या प्रेमाला विरोध करणाऱ्या पूजाच्या बाबांचा खून का केला? सर, पूजाला शिक्षणात इंटरेस्टच नव्हता. मग नोकरी कशी मिळणार? बॉयफ्रेंडच्या हातून वडिलांचा खून केला आणि अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवली सर तिने. म्हणजे पूजाने तिच्या वडिलांचा खून केला? स्वतः नाही केला सर, सागरला करायला लावला. मग तुम्ही तिच्यावर केस का नाही केली? सर, ती फार पोहोचलेली आहे. नका एवढा सुद्धा पुरावा तिने मागे नाही सोडला सर. आणि ज्या सागरने खून केला ना, त्याला शहर सोडून कुठेतरी पाठवून दिलं. सर, मग सांगा ना, मी कुठल्या बेसवर केस करू? नाईलाजाने एका गुन्हेगाराला पोलीस दलात काम करताना बघावं लागतंय सर. सुनील,
पोलीस दल जितकं वाटतंय तितकं लेचपेचं नाहीये. घर भेद्याला शोधून काढण्याचं आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम होणार 100%. सर मी पण तोच प्रयत्न करतोय. पूजाने तिच्या नवीन बॉयफ्रेंड सोबत म्हणजेच पंकज सोबत तिच्या भावाचा काटा काढलाय सर. का? तर कारण राजू एकदा 18 वर्षाचा झाला की तो तिच्या वडिलांच्या जागी नोकरी मागायला लागेल आणि मग तिला त्या नोकरीवरून काढून टाकण्यात येईल असा तिचा समज झाला. नोकरी मिळवण्यासाठी वडिलांना आणि नोकरी टिकवण्यासाठी स्वतःच्या सख्ख्या भावाला बॉयफ्रेंडच्या हातून मारून टाकलं सर. कुठलाच पुरावा मागे नाही सोडला. आणि सर मी तुम्हाला या केसमध्ये मदत करू नये म्हणून ती माझ्यावरती खोटे आरोप करते सर. आणि तुम्ही तिच्यावर शंका घेऊ नये म्हणून ती तुमची दिशाभूल करते. सुनील पूजावर आणि पूजा सुनीलवर खुनाच्या प्लॅनिंगचा आरोप करत होते. आरोप प्रत्यारोपांचा हा खेळ नक्की कुठे जाऊन थांबणार होता? खरं तर धोक्याची सूचना पूजाला याआधी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बऱ्याचदा मिळाली होती. त्याची फार मोठी किंमत पूजाला मोजावी लागणार होती. पण आतापर्यंत जे घडलं त्यावरच हे सगळं थांबणार होतं की हा खेळ आणखीन भयंकर रूप धारण करणार होता? ठीक आहात ना जोशी? हो सर थोडक्यात वाचलो. फायर कोणी केलं? सर ते काय नीट दिसलं नाही पण फायर करणार ते झुडपात उकडू तरी फायर केली ते आणि ते तिकडच्या साईडला कुठेतरी पळाले. सर पहिली गोळी ना हाताला लागून गेली. मी तोल जाऊन खाली पडलो म्हणून दुसरी गोळी हिट नाही होऊ शकली सर. सर फायरिंगच्या आवाजावरून वाटत होतं की तो देशी कट्टा आहे. टायरचे मार्क्स. राजूवर देसी कट्ट्याने हल्ला झाला. त्याच्या आईवर सुद्धा देसी कट्ट्यानेच हल्ला झाला. आणि आता हा सुनील, याच्या म्हणण्याप्रमाणे याच्यावर सुद्धा देसी कट्ट्यानेच हल्ला झालेला आहे. या सगळ्यांमध्ये काहीतरी सिमिलरिटी. मारेकरी एकच असणार. नाही, एक काम करा, राजूचा ज्यावेळी खून झाला त्याच्या आधीचे आणि नंतरचे आसपासच्या सगळ्या रस्त्यावरचे CCTV फुटेज गोळा करा. आणि आता या सुनीलवर जो हल्ला झाला त्याच्या आधीचे आणि नंतरचे इथल्या सगळ्या रस्त्यावरचे CCTV फुटेज घेऊन या. क्राईम स्पॉटवर जाणारे आणि क्राईम झाल्यानंतर परत जाणाऱ्या सगळ्या गाड्या चेक करा. त्यात एक गाडी अशी असेल जी दोन्ही ठिकाणी दिसेल. जर का गाडी सापडली तर क्रिमिनल नक्कीच सापडेल. नाही कुणी राजूच्या वडिलांचा पण खूनच झाला होता ना? हो सर. फाईल ओपन करा त्यांची आणि या बुलेटचा फॉरेन्सिक रिपोर्ट मागवा अर्जंट. ओके सर. या सुरेश वर्तकवर पण देसी कट्ट्यानेच 2-2 गोळ्या फायर झालेल्या आहेत. आणि त्या सुनील जोशी आणि राजूवर सुद्धा अशाच प्रकारच्या देशी कट्ट्याने 2 गोळ्या फायर झालेल्या आहेत. नायकोडी, या तिन्ही खुनांचा मोटिव्ह एकच आहे, पूजा. कारण जेव्हा सुरेशचा खून झाला तेव्हा पूजा तिच्या तेव्हाच्या बॉयफ्रेंड बरोबर म्हणजे सागर बरोबर तिथे होती. राजूचा खून झाला तेव्हाही ती तिथेच होती. आणि असंही असू शकतं की पूजानेच राजूवर फायर केला. ती मागच्या दारातून घरात आली आणि आई बरोबर राजूच्या डेड बॉडीजवळ रडत बसली. मग सुनील जोशीवर फायर झाला तेव्हा पूजा तिथे होती का? तर मी पूजाचा CDR आणलाय. सांगायच्या आधीच तर तुमच्या कामाची पद्धत माहिती आहे ना? नायकोडी, सुनील जोशीवर फायर झालं तेव्हा पूजाचं मोबाईल लोकेशन तिच्या घराजवळच दाखवत आहे. म्हणजे पूजा घरीच होती किंवा तिचा मोबाईल घरी होता आणि ती बाहेर होती. पूजा आता ड्युटीवर असेल. तिच्या आईकडेच चौकशी करायला हवी. फोन करा तिला. हॅलो. नमस्ते सुमती मॅडम, मी नरेंद्र जाधव बोलतोय क्राईम ब्रांचमधून. हां बोला ना साहेब. पूजा ड्युटीवर गेली आहे का? हो. कधी गेली? आत्ताच गेली डबा घेऊन. सकाळपासून घरीच होती का? नाही, सकाळी लवकरच बाहेर गेली, मग घरी आली, नाश्ता करून मग ड्युटीवर गेली. गरज पडली तर पुन्हा फोन करू. थँक्यू. सर याचा अर्थ सकाळी बाहेर पडताना पूजाने आपला मोबाईल घरातच ठेवला. त्यानंतर सुनील जोशींवर फायरिंग झाली.
पण मग क्राईम स्पॉटवरती पूजा होती की नाही हे कसं कळणार? सीसीटीव्ही फुटेजमधून आपण मारेकरांच्या कारचा शोध घेतच आहोत ना. हो सर. त्यांना पूजाला ट्रेस करायला सांग. ओके सर. सर, मी पूजाचे कंपाईल केलेले सीसीटीव्ही फुटेजेस आणले. तर हे बघा, पूजा सकाळी 6 वाजता घरातनं निघाली आणि त्यानंतर 6:15 वाजता ती ह्या भागात दिसली. साधारण 6:30च्या सुमारास पूजा त्या भागामध्ये होती ज्या भागामध्ये सुनील जोशी सरांवरती फायरिंग झाली आणि त्याच्यानंतर ती पुन्हा घराकडे त्याच भागातून बाहेर पडताना दिसली. गुड जॉब नायकोडी. थँक्यू सर. जर पूजाने सुनीलवर फायरिंग करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला असेल तर ते हत्यार अजूनही तिच्याकडेच असणार. एक काम करा, पूजाच्या घराची झडती घ्या आणि पूजाला घेऊन या. या सुनीलच्या जीवाला धोका आहे, त्याला अलर्ट करायला हवं. हो सर. हे काय चाललंय सगळं? साहेब साहेब हे सगळं काय चाललंय? आमच्याकडे सर्च वॉरंट आहे. माणिक मॅडम, आतमध्ये बघा काही सापडतंय का? हो सर. पूजा, आज सकाळी सुनील जोशींवर देशी कट्ट्याने गोळीबार झाला. तुझ्या भावावरही सेम पद्धतीने फायर झालेला आहे आणि ही वडिलांची फाईल 3 वर्षांपूर्वीची. सेम फायरिंग. आज सकाळी कुठे गेली होतीस? घरीच होते सर. ड्युटीवर किती वाजता गेली होतीस? 9 वाजता. त्याआधी कुठे होतीस? घरीच होते सर. तुझ्या घरापासून सुनीलवर फायरिंग झालं तिथपर्यंतच्या वेगवेगळ्या रस्त्यावरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तूच दिसतेस आणि फायरिंग झाल्यानंतर घरी परत येताना सुद्धा तूच दिसतेस. तूच सुनीलवर फायर केलंस ना? हत्यार कुठे आहे? सर मी त्या एरियात गेले होते पण सर मी सुनीलवर फायरिंग नाही केलं. आता तर म्हणालीस घरी होती. सॉरी सर. हत्यार कुठे आहे? मला नाही माहिती सर. मग कशाला गेली होतीस? सर, पूजाच्या स्कूटीमध्ये हे सापडले. सर हे माझं नाही आहे. मग हे तुझ्या स्कूटीमध्ये कुठून आलं? मला नाही माहिती सर. सर कोणीतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करते. कोण? सुनील सर. सर लग्नाला नकार दिला म्हणून तो बदला घेण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. याचा फॉरेन्सिक रिपोर्ट येऊ दे, मग कळेल. तोपर्यंत आत बसवायला. चला मॅडम. सर सर मी खरं काय नाही केलंय. नाही कोणी. सुनील जोशीवर फायरिंग झाल्यापासून आतापर्यंत पूजाने जिथे जिथे स्कूटी पार्क केली आहे तिथलं सीसीटीव्ही फुटेज काढा. पूजाला फसवण्यासाठी किंवा आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी पूजाच्या स्कूटीमध्ये कट्टा तर ठेवला नसेल. इलिगल वेपन्स विकणाऱ्यांची माहिती मिळाली? सर, एकाची माहिती मिळाली आहे पण अजून कन्फर्म काही नाहीये. नायकोडी, तेवढा आपल्याला वेळ नाहीये. कोण आहे तो? सर, इलाहाबादचा हिस्ट्री शीटर आहे आशू मिश्रा. त्याची काही माणसं या भागात काम करतात. त्यांच्याच मदतीने हा आउटलाईनची कामं करतो. आता कुठे आहे तो? बघा ते ताब्यात घ्या ते. सर, अशाच प्रकारचा देशी कट्टा आपल्याला पूजाच्या स्कूटीमध्ये सापडला होता. पिछले दिनों में ये तूने किस किस को बेची थी? बोल. साहब हमने 5 लोगों को बेचे थे. उसमें से 3 मर्द थे और 2 लेडीज. ये देख क्या, ठीक से देख. नहीं साहब. बट ये इस पर निशान कैसे? हम हमारे असलों पे ये निशान लगवा लेते हैं ताकि लोग पहचान सके कि असली वाला असला कौन सा है. घेऊन चालायला. सर, पूजाचे वकील कोर्टातनं तिची बेल घेऊन आले. ठीक आहे, फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्या असतील तर जाऊ दे तिला. आणि पूजा, केसची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय ड्युटी जॉईन करू नकोस. ये तू. सर, अजून एक महत्वाची लीड मिळाली. ही कार राजूचा खून होण्या अगोदर त्याच्या घराच्या दिशेने जाताना दिसते आणि राजूचा खून झाल्यानंतर तीच कार त्याच्या घराकडनं परत जाताना दिसते. आणि हे बघा सर, तीच कार ज्या वेळेला सुनील जोशी सरांवरती हल्ला झाला तेव्हा क्राईम स्पॉटकडे जाताना दिसते आणि जोशी सरांवरच्या हल्ल्यानंतर तीच कार क्राईम स्पॉटकडनं परत जाताना दिसते. नायकोडी, या गाडीमध्ये बायका कोण आहेत? सर, साडीच्या पदराने चेहरा झाकल्यामुळे ओळख पटत नाही.
मिश्रा, तूने देसी कट्टा इनको ही बेचा था क्या? हाँ साहब, ऐसे ही गाड़ी में आई थी और मराठी साड़ी में अपना मुंह ढक के आए थे। हमें पैसे दिए, कट्टा लिए और फिर चल दिए। कांटेक्ट कैसे हुआ? अच्छा, वो तो डायरेक्ट अपने अड्डे पे आ गए थे। उनको देख के लगा कि अपने बिरादरी वाले हैं। नायकोडी, ही सुपारी किलिंग असू शकते. ही सुपारी पूजाने किंवा त्या सुनील जोशीने दिली असणार, किंवा तिसराच कोणीतरी असू शकतो ज्याचा मोटिव्ह आपल्या लक्षात आलेला नाही. सर, नागपूरमध्ये एक लेडीज पेअर आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या अशा पद्धतीच्या सुपाऱ्या वाजवतात. एक काम करा, नागपूर पोलिसांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांची डिटेल्स मागवा. त्या फुटेजमध्ये कारला नंबर प्लेट नव्हती आणि कारच्या मागच्या बाजूला काचेवर लोगो होता. त्या कारचा मॉडेल, कलर आणि लोगो आपल्या खबऱ्यांना दाखवा आणि लवकरात लवकर गाडी शोधून काढा. ओके सर. सर, खबऱ्याने सांगितलं की झुडपाजवळ गाडी उभी आहे. सेम मॉडेल, लोगो पण सेम, कलर पण सेम आहे. हीच ती कार. सर, गाडीच्या आतमध्ये सगळीकडे शोधलं पण पेपर, लायसन काहीच नाहीये. इंजिन नंबर, चेसी नंबर, त्यावरून आपल्याला कळेल कोणाची गाडी आहे. शोधून काढा लवकर. फॉरेन्सिक टीमला बोलावून फिंगरप्रिंट्स चेक करायला सांगा आणि त्याचे रिपोर्ट नागपूर पोलिसांना पाठवून तिथल्या सुपारी किलर्सच्या डेटाबेस बरोबर मॅच करून बघायला सांगा. ओके सर. सर, त्या कारचे डिटेल्स मिळालेत. ती कार सुनील जोशी सरांची आहे. काय? सुनील? जय हिंद सर. जय हिंद. सर, तुम्हाला कुठली बेवरास कार सापडली का? सर, ही तर माझीच कार. सेम कलर, सेम मॉडेल, तो मागचा लोगो पण सेम आहे. 3-4 दिवसापूर्वी घरापासून चोरीला गेली होती. तशी मी ऑफिशियल कंप्लेंट पण रजिस्टर केली आहे. बरं झालं मिळाली. कुठे? फॉरेन्सिक टीमकडे. आमचा असा संशय आहे की तुमची गाडी राजूच्या खुनासाठी आणि तुमच्यावर झालेल्या फायरिंगसाठी वापरली गेली. सर, तशी काही लीड्स मिळाल्यात का? तपास पूर्ण झाला की सगळ्या लीड्स दाखव ना तुम्हाला. नाही कोणी, मी काय म्हणतो सर, मग आपल्या इन्व्हेस्टिगेशनला मदत होईल अशी की इन्फॉर्मेशन द्यायला आलोय. द्या ना मग. सागर परत आलाय. सागर म्हणजे पूजाचा जुना बॉयफ्रेंड? हो सर, माझ्या खबऱ्यांनी बघितलंय त्याला. मग एक काम करा, सागरला शोधून काढा आणि घेऊन या. येस सर. नायकोडी. सर, सुनील जोशी सरांच्या मागे आपला खबरी लगेच पाठवतो. गुड. 3 वर्षापूर्वी मी तुला पळून जायला मदत केली होती, कोणाला सांगू नकोस. पकडून आणला सागरला. मित्राच्या घरी लपला होता. परत कधी आलास? परवा. 3 वर्ष कुठे होतास? मी आधी दिल्लीला गेलो, पण तिथे जॉबचं काही झालं नाही म्हणून नागपूरच्या मित्राकडे गेलो. नागपूरची लेडीज गँग माहित असेल ना तुला? ऐकून आहे. तूच सुपारी दिलीस ना? राजूचा खून केलास, सुनीलची कार चोरलीस, त्याच्यावर फायरिंग केलीस. मी कोणाची सुपारी नाही दिली, मी फायरिंग काय नाही केली. 3 वर्षापूर्वी मला अशाच एका केसमध्ये अडकवण्यात आलं आणि आता पुन्हा तेच. विचारतोय तेवढं सांग. मला काहीच माहित नाही सर. बघा, जोपर्यंत हा खरं बोलत नाही ना तोपर्यंत विचारत राहायला. चला. सर, काही नवीन लीड्स मिळाल्यात का? मी पण येतो ना. नाही नको, हेडक्वार्टर्सला चालू आहे वेगळ्या केससाठी. विचारत राहायला तोपर्यंत. बघा काय सांगतोय. ओके. जगायचं असेल ना तर कट्टे खाली टाका. खाली टाक. टाका. बघा, ते सगळे ताब्यात घ्या. नागपूर पोलिसांकडून तुमचे डिटेल्स मिळाले. चोरीच्या कारमध्ये तुमचे फिंगरप्रिंट सापडलेत. मर्डर स्पॉटकडे जातानाचे तुमचे सीसीटीव्ही फुटेज सापडलेत.
मिश्राने तुम्हाला कट्टा विकल्याचं कबूल केलंय. तुम्हीच राजूचा खून करून त्याच्या आईवर फायरिंग केलं आणि आता सुनील जोशीवर सुद्धा तुम्हीच हल्ला केलाय. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांचं काय होतं माहिती आहे ना तुम्हाला? बोला, का केलं ते? कुणाच्या सांगण्यावरून केलं? कोणी दिली सुपारी? बोला. अहो साहेब, आम्हाला नाही दिली कोणी बी सुपारी. आम्ही नाही मारलं कोणाला बी. हॅलो, हा पाठवा. सर, पूजाच्या स्कूटीमध्ये ज्याने गन ठेवली त्याचं सीसीटीव्ही फुटेज मिळालंय. हा पूजाच्या स्कूटीमध्ये कट्टा ठेवून तिला मर्डर किंवा अटेम्प्ट टू मर्डरमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय. यानेच तर सुपारी नसेल दिली. कदाचित ना. पटपट सांगा, सुपारी कोणी दिली? पाटील मॅडम बाजूला व्हा. पळा पळा. सांगते. आम्हाला ते सुनील जोशी साहेब त्यांनी सुपारी दिली ती. सुनील जोशी आज होता का तो? होय, हो ना साहेब, हेच होते. बॅग बर, कपडे बाहेर. बर लवकर, बर. बर, मी तुझ्यासाठी इतकी वर्ष थांबलो, इतकी लफडी केली, पण तू काही हातात येत नव्हती. पण असं नाही चालणार. मी हार मानणारातला नाहीये. आज तुला माझी कायमची बनवूनच राहील. सुनील काय? तुला मारून टाकी ना. शांत बैस. चल बॅग चल चल. हात सोड तिचा. गनला टच जरी केलंस ना, शूट करे ना. नाही कोणी घेऊन चला त्याला. तू बरी आहेस का? इन डिटेल सांगायचं का आणि कसं मारलास. सर, पूजा मला लहानपणापासून खूप आवडायची, पण ती त्या सागरच्या प्रेमात पडली होती. मामांचा म्हणजे पूजाच्या वडिलांचा पूजाचं लग्न माझ्याबरोबर करून द्यायला पक्का विरोध होता. म्हणून मी विचार केला की जर पूजाच्या वडिलांचा खून केला आणि त्याच्यामध्ये सागरला अडकवलं तर एकाच दगडात दोन पक्षी मारता येतील. म्हणून मग मी त्या नागपूरच्या लेडीज किलर्स गँगला सुपारी दिली. सागरला PCO वरून कॉल केला. त्याला म्हटलं फ्री ऑफ रोड रायडिंग आहे, तू ये. तो आला. त्यावेळी तिथे कोणीच नव्हतं सर. त्यांनी वाट बघितली आणि तो निघून गेला. मग ठरल्याप्रमाणे मी पूजाच्या वडिलांना कॉल करून तिथे पाठवला आणि ते स्पॉटवर पोहोचल्यावर त्या लेडी शूटरनी त्यांना मारून टाकला. मग मी सागरला अटक केली आणि त्या खुनामध्ये अडकून टाकला. मग पूजाला तिच्या वडिलांच्या जागी नोकरी देऊन तिचा मन जिंकायचा प्रयत्न केला. मग सागरची वाट बघून कंटाळल्यावर ती त्या पंकजच्या प्रेमात पडली आणि त्यांच्या या नात्याला राजूचा विरोध होता. आई, मला त्या माणसाचं तोंडही बघायचं नाहीये. तो माणूस गेल्यानंतर मला कळव, मग मी येईन. मी ह्याच गोष्टीचा फायदा उचलला की त्या लेडी शूटरना राजूच्या खुनाची सुपारी दिली. ज्यावेळी पंकज पूजाच्या घरी त्याच्या आणि तिच्या लग्नाची बोलणी करायला जाणार होता, त्याचवेळी त्या शूटरनी राजूला मारून टाकला. पण मी पंकजला अरेस्ट करून त्याला राजूच्या खुनामध्ये अडकवून त्याला पूजापासून कायमचं लांब करणार होतो. मग ती माझीच झाली असते कायमची. सर, मग तुम्ही आलात. तुम्ही केस टेक ओव्हर केली आणि सगळा घोटाळा झाला. सर, पूजा बरोबर लग्न करण्यासाठी तू किती जणांची आयुष्य बर्बाद केली. आयुष्यभर जेलमध्ये चढत राहा. प्रेम माणसाला चांगला माणूस बनवतं. जगातल्या सगळ्या धर्मसंस्कृतींची रचना ही माणसानं माणसावर केलेल्या प्रेमापोटीच झाली आहे. पण तरी सुद्धा आपलं हासिल साध्य झालं नाही म्हणून वेडेपणा केला तर हेच प्रेम माणसाला राक्षस बनवतं, त्याच्याकडून सैतानी कृत्य करून घेतं. हे सगळं अचानक घडतं का? नाही. या सगळ्याचा कडेलोट होण्याच्या आधी त्याची पूर्व सूचना
वारंवार मिळत असते. सुनीलच्या आतताईपणाचे संकेत पूजा आणि तिच्या कुटुंबियांना मिळतच होते, पण नातेसंबंधांच्या आवरणाखाली त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. अशा धोक्यापासून आपल्या कुटुंबाला वाचवायचं असेल तर सावध आणि चौकस राहणं, धोक्याच्या प्रत्येक संकेताला गंभीरपणे घेणं आणि तो अजून गंभीर होण्याच्या आधीच त्यावर जालीम उपाय करणं आवश्यक आहे. या विचारांसह मी अभिजित खांडकेकर क्रिमिनल चाहूल गुन्हेगारांची आजच्या भागात तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया एखाद्या अशाच गुन्ह्याची उकल करायला. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. बाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.